हॅलो भावांनो, डे 2 पुढचा दिवस आहे आणि आता मी त्याला आंब्यानं वहिन्यांचं जे आंबा आहेत ना ते बघायला, पण आलं नाही ती वेगळी गोष्ट. आता वाटलं 8 झालं तो फन्यान मला झालं बघ. मी उठला, डायरेक्ट उठला, आंघोळ पण नाही केलं तर डायरेक्ट तिकडे चाललं. आणि रात्री तुम्हाला तो झाड दाखवलेलं ना, ते यो झाड आहे. फणस बघा किती दिसला तिकडे, त्या घराच्या पाठीमागे तो खूप आहे. आणि तो जो झाडा दाखवला ना तो रात्री इतका हॉरेबल दिसत होता. ही बाग का वहिनी? ही वहिनी त्यांच्या आंब्यांची बाग. पप्पाने आणले, पावाला बिवायला जायचं नाही मग पप्पाला पाहून आम्ही बीचवर झाल्या कशा कोकण काय आवरा असायला विदाऊट आंघोळ केल्याने काय फायदा आहे का? हे छोटासा आकार. ए बंट्या, गुड मॉर्निंग. A few moments later. ते कोड्याची फुलं, अरे नाही का आपली ती याला भेटतात ती घराच्या बाहेर तगडीची फुलं, संध्याची सारखी दिसत. त्याची भाजी करायची काय? आज ड्रायव्हर आहे बघ हे बघ घरी मटन. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. मोस्टली काही जे आंब्यांचे जे मोर असतात ना इकडे, ते क्लायमेट चेंज झाल्यामुळं सगळं पडलं. आता एक गोष्ट सांगतो, तिथं आंबा ते नाहीत ना, म्हणजे तर वहिन्यांचे जे गावात आले कसे माणसं देतात, काकू ना आंबा घेऊन आले वहिनीला द्यायला. हे बघा आंब दिले, म्हणजे ती म्हणजे क्लोजनेस ना जी इथे इकडे आपलीकडची लोक चढले वाटते. बाबा चढले, हो ते दाखव ना, बाबा चढले वाटते. काजूचं झाड आहे ना, दिसतात. इथं आता बाबा बोलतात फणस काढायला येऊ, आता कधी येतील ते नाही माहीत. हो यो बघ ना, फणस आहे आंबा. रॅन्डमली आपण सांगलं का त्या का कोणाला नाही, त्यांची तरी हाणून दिलं म्हणजे हा ती दिले बघा. कोकणाची माणसं तिकडे यांचं बाबा गेले फणस बिनसचा सोय करायला, कारण की आम्ही जावई आले नाही हो. सागर पाटील बिना अंगुलीचा, आम्ही दोघा भिंगा अंगुलीचा ना. आता जर ना आपण नदी पोवायला गेलो ना, बात वेगळी होती. चला नदी तर सांग ना शुभमला. तिकडे नदी शुभम आता नदीवर जायचं हा. चल चल चल. ए वहिनी आता थेट अंघोळ आमची नदीवरच होणार. ही बघ किती फुला तिथं. हीच बघा काय नाव यांचा, कुड्याची फुला. कुड्या म्हणजे ना यांचं जर लक्षात ठेवायचं असेल ना तुम्ही यायला कचरा म्हणून लक्षात ठेवा. कचऱ्याला हिंदीमध्ये काय बोलतात, कुडा. कुड्याची फुला. म्हणजे आज मी हे खाणार का वहिनी? बघा नवरा बायको कशी खोरतात, म्हणजे यो अटूट प्रेम आता कोकणाच्या काळात बघायला भेटतो वहिनी. तुमचा काय ओपिनियन आहे? तुम्हाला काय बोलायचं आहे का कशा बाबतीत? सागर पाटील रावांबद्दल? झालं की आता जावई. ओ माय गॉड, गावं घेतल्या फुलाघारी, कोंबरा गावाचा फुलाघारी बाबा. स्टेज मंदिराच्या जिथं आपलं स्टेज कसं असतं त्याची सोय. आणि हो तो रात्री झाड, तो 5 फणांसारखा नागारखा दिसत होता ना तो. शेत मोस्टली आता इकडची लोक शेती तर नाही करत,
पण जे आंबे बिंबे लावतात ना ते खूप भरमसाठ. शुभम आता जायचं टकली ना. आता आम्ही चालला नदीवर. आता ते तुम्हाला नदीचा रस्ता दाखवतो. माझी शक्कल बघून मला वाटत असेल की याला गावरा काम का फुटले, गरमी आहे. तर गाईज आता आम्ही चालला नदीवर जरासं आंघोळ करायला, जरासं आंघोळच करायला. तिकडे मंदिराची भूप आली लागली आणि सकाळी सकाळी जिकडे कामं करायला येतले आहेत बघा. पाते तोड हे तोड. इथं फणस बघा, फणस खूप सारे. आणि इकडची दगडं बघा, आपल्याकडे इटा लावतात ना, इकडे दगडा लावल्या. आता फायनली आम्ही चालल्या नदीवर. हाय अंतर आहे जसं आमच्या इथून सावधनगरचा बस आसपास पकडा. सागरचा, शुभम आणि आवनी मी आहे. पाणी थोडासा पडतोय. हां थोडंसं झालं, थंडावा क्लायमेट आहे ना रे थोडासा आता. हे व्हॉलीबॉल खेळतात की बॅट, व्हॉलीबॉलचाच नेट दिसतं म्हण. व्हॉलीबॉल इथं काजू आहे यांचा, इथं कुठेतरी आहे. त्या घराच्या मागे. दांडू कसलं आहे ओली इथं ओली होते. तो बघ तो ॲज इट इज उभा आहे म्हणजे. यो गोळा यांच्यामध्ये ना जो उचलेल तो पॉवरफुल पॉवरफुल का. त्यांचं ती प्रथा आहे काहीतरी. तोच जर गोला किती किलोचा असेल अंदाज तो. 100 किलो असेल ना. या घरातल्या 100 किलो गोलापूर कसा आहे, गोल आहे. हो ना, परफेक्ट गोल येतो. आई आता मी निघलोय. रस्ता बघा आणि इथे सायलेन्स बघा. मी काहीच नाही बोलत, तुम्ही सायलेन्स अनुभव करा. पाणी आले वाटतं जोरात आला. ये फोन वॉटरप्रूफ नाही तर बघू. ठीक आहे. A few moments later. तर गाईस आता पोहोचला मी पवाला. चांगला पाणी एक नंबर. व्हिडिओ कॅमेरा असं व्हिडिओ. तर गाईस पाहुणाला अंगात दुखून ताकद नाही तर आता फणस तोडत लावले. चला तर घरी जातो. लाट आहे आपली लाट. हां गाईस फायनली घरी पोचला. घे